नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे। शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना आनंदाची बातमी। शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाच्या विभागामार्फत आता दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर अथवा रिक्त जागेवर करण्यात आलेली आहे आणि ज्यांची जाहिरात नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी निर्गमित झालेली आहे आणि जे दिनांक 1 जानेवारी 2004 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झालेले आहे आणि ज्यांना NPS योजना लागू झालेली आहे त्या केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना नागरी सेवा केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारकाच्या कल्याण विभागाच्या 3/3/2023 नुसार निर्णय घेण्यात आलेला आहे। केंद्र सरकारच्या सदर निर्णयाच्या आधारावरच राज्य शासनाच्या सेवेमध्ये जे अधिकारी आणि कर्मचारी 1/11/2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आलेले आहे अशा शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982, 1984 तसेच सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 अंतर्गत वित्त विभागाच्या दिनांक 2/2/2024 रोजी शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहे। सदर अधिकाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीमधील खाते बंद करून त्यातील कर्मचाऱ्यांच्या हिस्साची रक्कम आता देय व्याजासह संबंधित कर्मचाऱ्यांच्या नव्याने उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे निर्देश या निर्णयात देण्यात आलेले आहे। या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दिनांक 22/4/2024 रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत आनंदी रहा। नमस्कार।